खरं तर ह्या महाराष्ट्राला कधी असं वाटलं नाही की ज्या महाराष्ट्राची प्रतिमा या संपूर्ण देशामध्ये प्रगत पुढारलेला महाराष्ट्र, नव्या विचारांचा महाराष्ट्र अशी अशी आहे, त्या महाराष्ट्राच्या राजकारणातली इतकी मोठी मंडळी अगदी इतक्या मोठ्या संख्येनं जेव्हा भोंदूच्या तिथं जातीन अघोरी क्रियेमध्ये सहभागी होते अशी माहिती समोर येते। आपल्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला यामुळे नख लागलंय का? तुमच्या आजच्या विचारलेल्या प्रश्नाची सर्व उत्तरं होय अशी आहेत। आज विलास बडे बोलत नव्हते तर त्यांच्या मुखातून आज आधुनिक काळात जर संत गाडगे महाराज असते तर हेच बोलले असते। आणि ही गोष्ट खरी आहे। विलास महाराज या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे बुवा बाबांच्या नादाला लागून आपलं अस्तित्व शोधणाऱ्या लोकांच्या बुद्धीची कीव येते। माझ्या हातात प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी संत गाडगे महाराजांचं लिहिलेलं चरित्र आहे। प्रबोधनकारांनी कुठल्या संतांचं चरित्र आजपर्यंत लिहिलं नाही, पण त्यांनी गाडगे बाबांचं चरित्र लिहिलं आणि त्याच्या प्रस्तावनेमध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल, साधू संत महंताची चरित्रे आजकालच्या पिढीला टाकाऊ वाटतात, हातातही धरणार नाहीत कोणी कारण त्याची कारणे उघड आहेत। चालू घडीच्या समाज जीवनाचे बिनचूक मार्गदर्शन करण्यासारखे असतेच काय मुळी त्यात? आजवरच्या अनेक साधू संतांनी देव देवता धर्म व्रते दाने तीर्थयात्रा यांचे प्रचंड बंड माजून लोकांना देवखुळे आणि धर्मवेडे बनवले। मोक्षाच्या भरमसाठ कल्पनांनी कोटी कोटी अडाणी स्त्री पुरुषांना संसारातून उठून भिकेला लावले, हे प्रबोधनकार ठाकरेंनी म्हटलं। किंवा तुकोबाचा अभंग सांगो जानती शकून, म्हणजे हा अशोक खरत काय करत होता? सांगो जानती शकून भूत भविष्य वर्तमान याचा आम्हासी कंटाळा, पाहो नावडती डोळा रिद्धी सिद्धीचे साधक वाचा सिद्धी होती एक, तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती। मग तुमच्या एकूण त्या निवेदनामध्ये असं आलं होतं की हातातून असा सोन्याचा हार काढायचा, असं एक बाबा होते, पुट्टपर्तीचे बाबा होते, जे असं हवेत रेंज पण केलं होतं की असं हवेत हात, पण असं हवेत हात घालून एखादी अंगठी द्यायची, ती अंगठी मंत्रवायची आणि त्या संबंधित राजकीय पुढाऱ्याला म्हणायचं का ही अंगठी घाला। म्हणजे जर तुम्ही आज आमदार असाल तर तुम्ही उद्या राज्यमंत्री, नंतर तुम्ही कॅबिनेट मंत्री, कदाचित तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री। आणि त्या भीतीपोटी मग ही भक्ती चालायची। अख्ख्या आयुष्यात शिर्डीच्या साईबाबांना ज्या वेळेस दिवाळीला दिवे लावण्याची वेळ आली तर त्यांना साधं दिवा लावायला तेल पण लोकांनी दिलं नाही। आणि आता साईबाबा गेल्यानंतर चमत्काराच्या त्या पुढे नमस्कार म्हणून, म्हणजे साईबाबाचा श्रद्धा आणि सबुरी हा विचार बाजूला ठेवायचा आणि दुसरीकडे नंतर मग त्याला चमत्काराचं रूप म्हणून तिथं मोठे मोठे कोट्यावधीचे दान करायचे। अनेक लोक वशीकरणाची पूजा करताना दिसतात, अनेक लोक फुल्या मारताना दिसतात। यावर तुकारामांनी, गाडगे बाबांनी, कबीरांनी, तुकडोजी महाराजांनी तर ग्रामगीतेमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की चमत्काराच्या भरी पडोनी झाली अनेकाची धूळधाणी आणि संत चमत्कार यापुढे कोणी नकावरनु सज्जन हो। आमच्या विदर्भामध्ये जळगाव जामोदला भेंडवळ आहे, भेंडवळ, तिथे अक्षय तृतीयेच्या दिवशी घट मांडणी होत असते। तो सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं त्या प्रकाराबद्दल सुद्धा भंडाफोड केला होता की अशा प्रकारचं त्याच्यावरून शेतकऱ्यांनी ठरवायचं नसतं की मृगामध्ये आम्ही काय म्हणजे कधी पेरणी करावी। अरे तुकोबांनी सरळ सांगितलेलं आहे, मळे झाकून या करावी पेरणी कुणबियाचे वाणी लावला आहे। तुम्ही जर शेतकरी आहात आणि घरात मुर्जा पडला असेल तर तो प्रसंगी झाका। वारी तुमची एखादी पंधरवाडी एकादशीची आषाढीची हुकली तर तुम्ही कार्तिकेला करा, पण शेतात जर पीक योग्य वेळी तुम्ही पेरलं नाही तर त्याचा नाश होणार, बीजाचा नाश होणार। म्हणजे एक बीज कर्माला महत्व दिलं, 400 वर्षापूर्वी तुकारामांनी सांगितलेलं आहे। त्यांनी कर्माला महत्व दिलंय। आणि म्हणून मग जो तुम्ही मुद्दा काढला की झटका दिया जब हाथ को पेड़ा मिठाई ला दिया, खाली उंगली को घिसो अत्तर सुगंधी पा लिया, अत्तर निकाले मूठ से और साप डाल से, हे तुकडोजीने विचारलं, हे गाडगे बाबांना विचारलं। ठीक आहे, संतांचा हा विचार आहे, ज्ञानेश्वरांनी विचारलं। मात्र हे संत अलीकडच्या काळामध्ये आउटडेटेड, हो, हे संत आउटडेटेड झालेत आणि नवे बाबा बुवा हे उदयाला आलेले आहेत। तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाही, मी अमोलजी पुन्हा प्रयत्न करतो तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा। अजित चव्हाण आपल्यासोबत आहेत, तुमचं एकदा राजकीय मत मला जाणून घ्यायचं आहे। अजितराव, राजकीय नेते हे त्यांच्या आयुष्यामध्ये नाही म्हटलं तरी ते जेव्हा लोकप्रतिनिधी होतात तेव्हा यशाच्या एका टप्प्यावर पोहोचलेले असतात। पैसा अडका ज्या सामान्य माणसाच्या आयुष्यातल्या ज्या गोष्टी असतात, ज्या अपेक्षा असतात, त्या सगळ्या त्यांच्याकडे आलेल्या असतात। पण तरी सुद्धा
ज्यांच्या पायावर लोक येतात, पाया पडतात आमचे नेते म्हणून, उद्धार करते आमचे म्हणतात, मतदारसंघाचे विधाते सगळंच विशेषणं लावली जातात, ज्यांच्याकडे भविष्यात एवढ्या लाखो लोकांचं असतं म्हणून लोक बघतात, अशा माणसांना कुठल्या तरी दहावी नापास व्यक्तीच्या कुठल्या तरी चमत्काराला भुलावं वाटतं, तिथं जाऊन अघोरी विद्या करावीशी वाटते. हे काय, ही मानसिकता काय आहे असं तुम्हाला वाटतं? तुम्ही आता राजकारणात गेलेला आहात, 4 लोकांशी बोलल्यावर तुम्हाला नक्की कळलं असेल हे लोक का जातात. विलाजी, आपण जे निवेदन केलं त्याकरता सर्वप्रथम मी आपलं अभिनंदन करतो की या बाबाचा योग्य पद्धतीने आपण समाचार घेतला. माझे मित्र अमोल मिटकरींनी जे सांगितलं तेच घेऊन मी पुढे जाणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही वर्षामध्ये या बाबांकडे जाण्याची अशी एक पद्धत रूढ झालेली आहे. त्यांनी एका बाबाचा उल्लेख केला, आणखी काही बाबा राजकीय लोकांमध्ये फार फेमस होते, पण मला असं वाटतं की ही एक प्रकारची विकृती आहे. राजकारणामध्ये निश्चितपणे स्पर्धा आहे, पण या स्पर्धेतनं अधिकचं आपल्या पदरामध्ये काय पडेल हे करण्याकरता बरेचसे लोक या बाबांकडे जे नेटवर्किंग आहे त्या नेटवर्किंगचा वापर आपल्याला कसा करून घेता येईल याकरता जातात. पण कीव येते अशा लोकांच्या बुद्धीची, जे लोक काळी जादूटोणा आणि बाकीच्या इतर गोष्टी करण्याकरता जातात. मला विशेषतः या खरात बद्दल आपल्याला सांगायचंय की या खरातमुळं हिंदू धर्माची सुद्धा मोठी बदनामी झालेली आहे. माझी एक विनंती, आपण एआय मध्ये सुद्धा खरातला जे रुद्राक्ष माळा हिंदू संतांचे भगवे कपडे दाखवले ना, तो प्रत्यक्षात तर काळे दाखवलेत आम्ही, तसं काळे नाही. काळे एकदम काळे भगवे सुद्धा आहेत, आपण नीट पहा. बरं. माझी एक विनंती आपल्याला अशी आहे की अनेक संत महंतांनी सुद्धा सांगितलं की या महाराष्ट्राला ज्ञानोबा माऊलींपासून अशा थोर संतांची परंपरा आहे. हा एकतर त्याची जी न्यूमरोलॉजी आहे आणि बाकीच्या तर गोष्टी, विलासजी याच्याकडे जाणारे जे सगळे लोक आहेत ना, या लोकांना शॉर्टकटनं काहीतरी मिळवायचं होतं पहा. आणि नुसतेच राजकीय नेते नाही आहेत, याच्यामध्ये अधिकारी आहेत, बिझनेसमॅन आहेत. याच्या कनेक्शन्सचा फायदा आपल्याला कसा करून घेता येईल, आणि मग तेही तो सरळ नीट सांगत नव्हता. या सगळ्या लोकांकडनं पैसे लुबाडायचे, या सगळ्या लोकांकडनं फेवर्स घ्यायचे आणि सामान्य लोकांचं शोषण करायचं, अशी याची मोडस ऑपरेंटी होती. काही नेते मात्र याला निश्चितपणे अपवाद आहेत. माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब याला अपवाद आहेत, स्वर्गीय अजितदादा पवार याला अपवाद आहेत. महाराष्ट्रामधले हे जे नेते आहेत हे कधीच कुठल्या बाबाबुवांकडे गेले नाहीत. उलट या माध्यमातून मला एक आपल्याला सांगायचंय की अतिशय प्लॅन करून देवेंद्रजींनी या बाबाचं पितळ उघडं पाडलं आणि त्याचा बुरखा महाराष्ट्राच्या समोर टाराटारा फाडला. विशेषतः मला एक उल्लेख इथं करायचा आहे की राजकीय मंडळी या बाबाकडं जादूटोणा करण्यासाठी म्हणून जात होती, त्या लोकांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण काय करतो. आणि महाराष्ट्राच्या जनतेनं सुद्धा सार्वजनिक जीवनामध्ये अशा लोकांना अजिबात माफ करू नये. हे लोक तुमच्याकडे जेव्हा मत मागायला येतील ना, त्यावेळेला यांना याचं निश्चित उत्तर द्या. नेत्यांना याची भीती वाटते. अजितराव, सामान्य लोक ते करणार आहेत, आपण तर सातत्यानं ते प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतोय. सामान्य लोक काय करायचं ते करतील, म्हणजे पण या सगळ्या अनुषंगानं जर समजा अशा प्रकारचे अघोरी विद्या करणारा जे काही तो करत होता विकृती, तो करणारा तर विकृत आहे, म्हणजे कोणाच्या तरी फोटोना फुल्या मारणं पासून ते अनेक गोष्टी आहेत, आपण त्याचा पुनरुच्चार नको. करणारा जेवढा दोषी आहे तेव्हा त्याला करायला लावणारा दोषी नाही का हो? मग भक्तांची सुद्धा 100% चौकशी होणं गरजेचं आहे का? जे स्वतःला तिथं जाऊन अशा पूजा त्याला करायला होतात, कोणाच्या तरी फोटोला फुल्या मारायला होतात ते. विलासजी, आपल्या माध्यमातनं मला हे सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये या जादूटोणाविरोधी कायदा आपण आणलेला आहे. यापूर्वी सुद्धा अनेक मोठ्या नेत्यांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीनं पालघर जिल्ह्यामध्ये काही पूजा करणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये आपण गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये पाठवलेलं आहे. या बाबाकडं सुद्धा, आणि ते चौकशीमध्ये तपासात समोर येईल. आणि मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक गोष्ट आपल्याला सांगतो की एका मोठ्या विषयामध्ये या बाबाकडनं असा प्रकार केल्याचा संशय आमच्या वरिष्ठ नेत्यांना असल्यामुळंच कुठल्याही पद्धतीनं याला सोडलं जाणार नाही. तेही एक कारण आहे, आपण एक लक्षात ठेवा. खरं तर हे असं काही नसतंच, मुळात हे अंधश्रद्धा आहेत. पण तरी सुद्धा जे लोक याच्याकडं या अशा सगळ्या गोष्टींकरता जात होते, अमोलजी, आपण सुद्धा ही साखळी जोडण्याकरता प्रयत्न केला पाहिजे. आणि या लोकांना, या नीच लोकांना महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातनं आपण बाद केलं पाहिजे. खूप महत्त्वाचं विधान केलं. राजकारणात राहून सुद्धा तुम्ही विधान केलं, आणि दोघांनाही मला वाटतं तुम्ही दोघेही राजकारणात आहात. अमोलजी तर म्हणजे सातत्यानं अशा प्रकारच्या
विचारधारेवर विश्वास ठेवणारी आहेत, जी विवेकवादी आहे.